Standard 10th Subject Science and Technology Part 1. Here in this video we are going to discuss about 1 mark questions, and the question type is find odd one out. Students, in previous video we discussed about 1 mark questions, and the question type, that is give examples from part 2. Now in today's video we are also going to discuss about 1 mark questions from science and technology part 1st, and the question type is find odd one out. This type of question also asking in question number 1b, and marks for that is 1 mark for each question. So here remember one thing here, find the odd man out type of question, that is we discussed here in this video some type of questions. For example, type of questions we discussed in this video. So here 4 to 5 terms will be given for that, and take into consideration the relationship amongst all that terms or in all that words, and find one which does not fit into that group. You may expected to write the justification for your answer. आता इथं या क्वेश्चनमध्ये फाइंड ऑड वन आउट या क्वेश्चनमध्ये काय केलं असेल बाई, तर 4 to 5 एवढे काय दिले असतात, टर्म्स दिले असतात, वर्ड्स दिले असतात, शब्द असतात. दे आर ऑल कोरिलेटेड टू ईच अदर. सगळ्यांमध्ये काहीतरी मिनिंगफुल काय असतं, रिलेशन असतं. फक्त एक असा त्याच्यामध्ये असतो जो काय असतो त्याच्यापेक्षा वेगळा असतो, त्या घटकांमध्ये फिट बसणारा नसतो. तो तुम्ही काय करायचा, शोधायचा आहे. याच्यासाठी बेटर एक्सप्लेनेशन जे आहे, व्हाय दॅट इज ऑड वन, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही दिला तर तिथं काय असतं, उत्तमच आहे. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत सगळ्याच चॅप्टर्समधले. याच्यामध्ये फर्स्टमध्ये आपण सेकंड चॅप्टर जो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन जे आहेत तर ते इथं आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये फर्स्ट दिले बघा, न्यूलँड्स, मोस्ले, डोबरेलर अँड मेंडेलिव्ह. तर या 4 हे जे काय सायंटिस्ट नेम आहे, याच्यामध्ये ऑड वन जो आहे तर तो कोण आहे, दॅट इज मोस्ले. वाय इज मोस्ले काय आहे, याच्यामधला ऑड वन आउट आहे. वाय, बिकॉज मोस्ले ब्रॉट आउट द importance of atomic number, while other are tried to classify the elements on the basis of atomic mass. म्हणून काय आहे, मोस्ले डिफरंट आहे. मोस्लेनं काय केलं बघा, मोस्ले ब्रॉट द इम्पॉर्टन्स ऑफ द ॲटॉमिक नंबर. त्यानं ॲटॉमिक नंबरचा इम्पॉर्टन्स जो आहे तर तो डिस्कवर केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. आणि बाकीच्या अदर 3 जे आहेत, न्यूलँड, डोबरेलर अँड मेंडेलिव्ह, सो दे ऑल एक्सप्लेन अबाउट द, और दे क्लासिफाय द एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक मास. ओके, देयरफॉर मोस्ले इज डिफरंट हियर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन अँड आयोडीन. यू नो अबाउट दॅट. याच्यामध्ये डिफरंट कोण आहे, सो ऑड वन आउट इज sulfur. Sulfur, that is a different one. Why it is different one? Because others are halogens. बाकीचे जे आहेत म्हणजे फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, so they are called as halogens. सल्फर काय आहे, याच्यामध्ये वेगळा एलिमेंट आहे, so that one is a odd one out. Next one is a sodium, aluminum, chlorine and carbon. So out of these 4, different one is a, याच्यामध्ये डिफरंट कोण आहे, सो दॅट वन इज अ कार्बन. वाय इट इज, हे तुम्हाला लक्षात आलं असेल.
सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन याच्यामध्ये कार्बन दॅट बिलॉंग्स टू द सेकंड रॉ व्हाईल अदर्स बिलॉंग्स टू द थर्ड रॉ. याच्यामध्ये कार्बन फक्त काय आहे सेकंड रॉमध्ये आहे आणि बाकीचे अदर जे आहेत तर ते काय आहेत थर्ड रॉमध्ये आहेत. म्हणून कार्बन याच्यामध्ये काय आहे ऑड वन आउट आहे. म्हणजे इथं बेटर जस्टिफिकेशन जर तुम्ही दिलात तर ते काय असतं चांगलं आपण इथं सांगू शकतो. म्हणजे तुम्ही ऑड वन आउट काढलेलं आहे त्याच्या खाली त्याचं रिझन काय आहे हे तुम्ही तिथे लिहिणं गरजेचं आहे. किंवा लिहिलात तर काय आहे ते चांगलंच असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे नेक्स्ट नायट्रोजन, निऑन, अर्गॉन अँड हेलियम. याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे सो नायट्रोजन दॅट इज ऑड वन आउट. नायट्रोजन का ऑड वन असेल हे लक्षात आलं असेल तुमच्या. निऑन, अर्गॉन, हेलियम जे आहे सो दे आर कॉल्ड ॲज अ इनर्ट गॅसेस. हे सगळे काय आहे इनर्ट गॅसेस आहेत. नायट्रोजन इनर्ट गॅस नाही म्हणून तो काय आहे ऑड वन आउट आहे. याच्यानंतर आपण फोर्थ चॅप्टर जो आहे त्याच्यामधले काही जे एक्झाम्पल्स आहेत ऑड वन आउटचे तर ते इथं डिस्कस करूयात. याच्यामध्ये फोर्थ चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये क्वेश्चन बघूया फर्स्ट आपण. फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्ज अँड जनरेटर. Here fuse wire, bad conductor, generator and rubber gloves. हे 4 आहेत बघा. ह्याच्यामध्ये जनरेटर जे आहे तर जनरेटर जो आहे तर तो काय याच्यामध्ये ऑड वन आउट आहे. जनरेटर इज अ ऑड वन आउट फ्रॉम द फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्ज. याच्यामध्ये जनरेटर काय आहे ऑड वन आउट. हे तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे हा बिकॉज जनरेटर कन्वर्ट्स द मेकॅनिकल एनर्जी into electric energy and remaining 3 do not does this work. जनरेटर काय करतो मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करतं कन्वर्जन करतं म्हणून तो काय आहे ऑड वन आहे. बाकीचे असं करत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन व्होल्टमीटर, ॲमीटर. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर अँड थर्मामीटर. सो फ्रॉम ऑल दीज या 4 मधून ऑड वन आउट कोण आहे का व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर अँड थर्मामीटर. सो ऑड वन is a thermometer. So why it is a odd one? Because thermometer measures temperature and remaining all these 3 that are measure the electric quantity. हे जे बाकीचे आहेत व्होल्टमीटर, ॲमीटर आणि गॅल्व्हनोमीटर हे कशाचे रिलेटेड आहे जी इलेक्ट्रिक क्वांटिटी आहे तर ते मेजर करण्यासाठी यूज केले जातात. बट थर्मामीटर इज measures temperature. Then next one is a loudspeaker, microphone, Next one is a electric motor and magnet. Electric motor and magnet. See here, loudspeaker, microphone, electric motor and magnet. So from all these 4, magnet is a odd one out. Give reason for that. का magnet different आहे मला इथे because all these loudspeaker, microphone, electric motor, all these are here
इट बिकॉज ऑल दीज आर युज्ड बाय, त्याच्यामध्ये काय असतं मॅग्नेट यूज केला जातो. पण मॅग्नेट इज एक्सर्ट अ फोर्स ऑन द मॅग्नेटिक मटेरियल अँड रिमेनिंग these three are converts one form of energy into another form. इथं मॅग्नेट स्वतःच काय करतो, फोर्स काय करतो, अप्लाय करतो मॅग्नेटिक मटेरियलवर, आणि बाकीचे हे जे थ्री आहेत हे या मॅग्नेटिक एनर्जीचं जे आहे तर ते कन्वर्जन अदर टाईपच्या एनर्जीमध्ये करत असतात. म्हणून हे काय आहे, तीन वेगळ्या आणि मॅग्नेट याच्यामधून काय असतं डिफरंट आपण काढू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्यूज वायर NCB. Next one, see here, fuse wire. Then rubber gloves and generator. Rubber gloves and generator. यांच्यामध्ये जनरेटर जो आहे तर काय आहे, ऑड होणार आहे जनरेटर. सो दॅट इज अ डिफरंट वन. वाय इट इज, बिकॉज इट कन्वर्ट्स mechanical energy into electric energy and others that are related to safely measures to avoid the mishap due to electricity. याच्यामध्ये जनरेटर जो आहे तर तो मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्जन करतो, आणि बाकीचे जे तीन आहेत तर ते काय करतात, कोणताही दुर्घटना घडण्यापासून किंवा इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड काही दुर्घटना घडू नये याच्यासाठी हे काय केलं जातात, यूज केले जातात. सो ऑल दीज आर सम क्वेश्चन्स फ्रॉम 4th chapter. नाउ वी विल डिस्कस सम क्वेश्चन्स फ्रॉम chapter 5th. That is a 5th one is a heat. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. टेम्परेचर, कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन. टेम्परेचर, कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन. याच्यामध्ये ऑड कोण आहे तर टेम्परेचर. वाय इट इज ऑड वन आउट, ऑड वन काय, हा टेम्परेचर का ऑड वन आउट आहे, बिकॉज temperature it is a physical quantity and others that are mode of transfer of heat. हे तिन्ही जे आहेत कंडक्शन, कन्वेक्शन आणि रेडिएशन या तीन मेथड्सनी किंवा या तीन वेळी हीट जी आहे तर ती ट्रान्सफर केली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, आणि टेम्परेचर जी आहे तर ती काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट the joule, then the erg, then calorie and the Newton. याच्यामध्ये ऑड वन जो आहे तर तो कोण आहे, जूल, अर्ग, कॅलरी. हे कशाचे रिलेटेड बघा, बट न्यूटन इज अ डिफरंट वन. व्हाय इट इज, का याचं कारण शोधायचं आहे. वाय न्यूटन इज डिफरंट, बिकॉज इट इज अ युनिट ऑफ फोर्स अँड अदर दीज आर द युनिट्स ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज वर्क. बाकीचे तिन्ही जे आहेत हे काय आहेत, कशाचे युनिट आहेत तर वर्क किंवा एनर्जीचे युनिट आहेत, आणि न्यूटन जो आहे तर ते फोर्सचा युनिट आहे. नेक्स्ट सी हियर, कॅलरी. कॅलरी पर ग्रॅम, देन कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस,
then kilocalorie, kg, kilocalorie per kg degree Celsius, and next one is the erg per ग्रॅम डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये बघा हे पण सगळे काय आहेत युनिट्स आहेत. याच्यामध्ये डिफरंट ऑड वन इज कॅलरी पर ग्रॅम. हा काय याच्यामध्ये ऑड वन आउट आहे. these are all units. कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, अर्ग पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये कॅलरी पर ग्रॅम हे काय आहे डिफरंट वन आहे बिकॉज इट इज अ युनिट ऑफ स्पेसिफिक लॅटेंट हीट, बट अदर थ्री आर युनिट्स ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बाकीचे जे आहेत तर ते कशाचे युनिट्स आहेत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे आहेत. आणि कॅलरी पर ग्रॅम जे आहे तर ते कशाचे युनिट आहे इट इज अ युनिट ऑफ अ स्पेसिफिक latent heat. Now we are going to discuss about the next one, that is from the chapter 6th, refraction of light. याच्यामध्ये रिफ्लेक्शन, न्यूट्रलायझेशन, then refraction, dispersion. Refraction and dispersion. त्याच्यामध्ये ऑड वन कोण असणार आहे न्यूट्रलायझेशन असणार आहे. न्यूट्रलायझेशन that is the odd one from these. Why it is? Because it is associated with the chemical reaction between the acid and base and others that are the phenomena that are related with the light. याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे रिलेशन दिसतं बघा. न्यूट्रलायझेशन काय आहे केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड आहे, पण बाकीचे जे रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन आहे तर ते लाईटशी रिलेटेड असे काही आहेत फिनॉमिनन आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण चॅप्टर बघूया चॅप्टर 7th लेन्सेस. याच्यामध्ये सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, telescope, and next one is the myopia. सिंपल आहे याच्यामधला म्हणून शोधायचं सिंपलच आहे. याच्यामध्ये कोण असणार आहे मायोपिया. हे काय आहे ऑड वन आउट असणार. याचं रिझन पण लक्षात असेल तुम्हाला. तर मायोपिया काय आहे डिफेक्ट ऑफ द विजन आहे. आणि अदर्स मात्र काय आहे सगळे बाकीचे सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप हे सगळे काय आहेत इन्स्ट्रुमेंट्स आहेत. देन नेक्स्ट मायोपिया then presbyopia, then hypermetropia, and next one is the spectrometer. So from all these four, you know about the different or odd one is spectrometer because it is an instrument, and other that are the defects of vision. Myopia, presbyopia आणि hypermetropia हे काय सगळ्यात विजनचे डिफेक्ट्स आहेत आणि स्पेक्ट्रोमीटर मात्र काय इन्स्ट्रुमेंट आहे.
याच्यानंतर नेक्स्ट सी हियर कंपाऊंड मायक्रोस्कोप. नेक्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. The next one is kaleidoscope, simple microscope. Simple microscope. Simple microscope. And then astronomical telescope. Astronomical telescope. याच्यामध्ये ऑर्डर कोण आहे बघा. कंपाऊंड मायक्रोस्कोप, कॅलिडोस्कोप, देन सिंपल मायक्रोस्कोप अँड ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. याच्यामध्ये कॅलिडोस्कोप काय आहे, ऑड वन आहे बिकॉज बाकीचे सगळे जे आहेत सो दॅट आर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे सगळे. So here kaleidoscope, that is the odd one here in these 4 words. याच्यामध्ये आणखीन आपल्याला नेक्स्ट काही आपण डिस्कस करूया फक्त इथं. याच्यामध्ये TV, मोशन पिक्चर, कंप्लीट सर्कल फॉर्म बाय रिव्हॉल्विंग, बर्निंग इन्सेन्स स्टिक अँड कलर ब्लाइंडनेस. याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस जो आहे तर ते काही डिफरंट आहेत. बाकीचे जे अदर्स आहेत दे आर द एक्झाम्पल्स ऑफ पर्सिस्टन्स व्हिजन. हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्लॅनेट्स, स्टार्स, सॅटेलाइट्स आणि रेनबो. याच्यामध्ये रेनबो काय आहे, ऑड वन आउट आहे, ऑड आहे बिकॉज ऑल अदर्स आर सेलेस्टियल बॉडी. नेक्स्ट चॅप्टरचे काही बघूया, डिस्कस करूया आपण इथं. मेटलर्जीमधले काही ऑड वन आउटचे क्वेश्चन्स. फर्स्ट सी सोडियम, पोटॅशियम, सिल्वर अँड सल्फर. याच्यामध्ये सल्फर काय आहे, ऑड वन आहे बिकॉज ऑल अदर जे आहेत तर ते मेटल्स आहेत. म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि सिल्वर जे काय आहेत मेटल्स आहेत, सल्फर इज नॉट. देन नेक्स्ट क्वेश्चन इज बोरॉन, क्लोरीन, ब्रोमीन अँड फ्लोरीन. याच्यामध्ये बोरॉन जे आहे तर ते काय आहेत, ऑड वन आहेत. अदर्स काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. म्हणजे इथं क्लोरीन, ब्रोमीन आणि फ्लोरीन काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सी कॉपर, आयर्न, मर्क्युरी, ब्रास. याच्यामध्ये ब्रास काय आहे, ऑड वन आहे. तर याच्यामध्ये ब्रास सोडून बाकीचे जे अदर्स आहेत तर ते काय आहेत, मेटल्स आहेत. देन नेक्स्ट सी नेक्स्ट वन इज ब्रास, ब्रॉन्झ, फॉस्फरस अँड स्टेनलेस स्टील. याच्यामध्ये फॉस्फरस काय आहे, ऑड वन आहे. ऑल अदर्स आर ॲलॉयज. म्हणजे याच्यामध्ये ब्रास, ब्रॉन्झ आणि स्टेनलेस स्टील हे ॲलॉयज आहेत, मात्र फॉस्फरस काय आहे, इलेमेंट आहे. देन नेक्स्ट वन इज मॅग्नेशियम, क्लोराईड, सोडियम क्लोराईड, वॉटर, झिंक क्लोराईड. याच्यामध्ये वॉटर काय आहे, डिफरंट आहे कारण बाकीचे सगळे काय आहेत, आयनिक कंपाऊंड्स आहेत. देन नेक्स्ट वन इज नेक्स्ट टिनिंग, आयोनायझेशन, अलाइंग, फ्लोटेशन. याच्यामध्ये फ्रॉड फ्लोटेशन जे आहे तर ते ऑड आहे बिकॉज ऑल अदर्स आर प्रोसेसिंग ऑफ द कोटिंग ऑफ द थिन लेअर ऑफ मेटल ऑन द सरफेस ऑफ अदर मेटल्स. बाकीचे जे टिनिंग किंवा आयोनायझेशन आहे किंवा अलाइंग आहे हे काय आहेत, लेअर देतं आपण, याचा थिन लेअर देतो बाकीच्या अदर्स मेटल्सवर टू अवॉइड द रस्टिंग. देन नेक्स्ट चॅप्टर आहे 9th चॅप्टर कार्बन कंपाऊंड्समधले काही क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन प्रोपेन, मिथेन, इथिन अँड पेंटेन. याच्यामध्ये इथिन काय आहे, डिफरंट आहे.
बाकीचे अदर्स जे आहेत तर ते काय आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. नेक्स्ट वन इज मिथेन, ब्युटेन, बेन्झीन अँड सोडियम क्लोराईड. याच्यामध्ये सोडियम क्लोराईड काय आहे, ऑड आहे बिकॉज अदर्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देन मॉलिक्युलर फॉर्म्युला here CH4, C2H6, C3H8 and CaCO3. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलेज बघा काय आहे तिथं, तर CH4, C2H6 आहे, देन C3H8 and CaCO3. याच्यामध्ये CO3 हा काय आहे, हा ऑड आहे बिकॉज ऑल अदर्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देन नेक्स्ट C2H2, देन C3H8, C2H6 and CH4. याच्यामध्ये ऑड वन कोण आहे, तर इथं C2H2 जे आहे तर ते ऑड आहे याच्यामध्ये. वाय इट इज, बिकॉज अदर्स आर सॅच्युरेटेड. हे सगळे काय सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत आणि हा मात्र काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. याच्यानंतर C2H4, then C4H10, then C3H8 and CH4. याच्यामध्ये C2H4 जे आहे तर हा काय ऑड आहे बिकॉज ऑल अदर्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स in here. So here we discussed about different questions. The question type is find odd one out and this is asking for 1 marks. याच्यामध्ये हे जे क्वेश्चन आहेत तर ते 1 मार्क्स विचारले जातात इन क्वेश्चन नंबर 1B here.